हाय, कसे आहेत सगळे वस्तू ना अपेक्षा करते मजेतच असा. तर अगस्तीने ना झोपेतून उठला होता, पिझ्झा खाल्ला. काय खाल्लास? आणि हे जे दिसतंय ना, हे रेषा आहे, हे रेषा, हे इथे पडत पायावरती पण हे बघा. म्हणजे सगळीकडे अभ्यास केला अगस्तीने. काय केलं अगस्त्य? काय केलं हे सगळं? अभ्यास केला. अंगावरती अभ्यास करतो आम्ही. तो त्याचा अभ्यास चालू आहे. त्याला पिझ्झा दिला होता आज बनवून मूग डाळीचा. मूग डाळ वगैरे भिजत घातली मिक्सरमधून काढून त्याचा डोसा बनवून त्याच्यात सगळ्या भाज्या वगैरे टाकून थोडंसं हे करून काय म्हणतात शिजवून त्याला खायला दिला आणि त्याला सांगितलं की तुझा पिझ्झा आहे आणि तू खा. तर तो खातो. काय खाल्लं तू? पिझ्झा खाल्ला. कुठे गेला पिझ्झा? डस्टबिन मध्ये टाकला आपण. टमीमध्ये गेला, टमीमध्ये खाली एक त्याच्या हातून खाली साडलं होतं तर त्याने तो कसा डस्टबिन मध्ये टाकला. तो असं म्हणतो की मी पिझ्झा डस्टबिन मध्ये टाक. सो मला एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची होती की म्हटलं करू नाही करू पण म्हटलं आज करूच या. आता सणवार वगैरे सगळ्यांचे सुरू आहेत तर आपण प्रत्येक सणावाराला मेहंदी काढतो. म्हणजे आमच्या जवळ एक गोष्ट घडलेली आहे म्हणून म्हटलं की आज या ब्लॉगद्वारे तुमच्यासोबत पण शेअर करूया. आपण सगळे मेहंदी काढतो. मेहंदी काढताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की मेहंदी एक्सपायर आहे की नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आमच्याकडे म्हणजे माझ्या जवळचेच माझे कलिग्स आहेत. त्यांनी मेहंदी काढली वटसावित्रीला आणि ॲक्च्युली मेहंदी काढल्यानंतर जी रात्रभर ठेवली आणि ते एकदम इचिंग व्हायला लागली तिला आणि ती मेहंदी सहित ती स्किन वर आली आणि मेहंदीची जी काही डिझाईन असते ना ती स्पष्ट होती, निघून आलेली होती. म्हणजे इतकं डेंजर घाण झालेलं होतं ना ते. घाण नाही म्हणणार आहे मी, सॉरी, पण इतकं डेंजर ते एकदम फुगलं, पाणी झालं, त्याचा हातची जी स्किन असते ती सगळी जळाली, सगळी बंद झाली झाली होती ॲक्च्युली. आणि पूर्ण ते मेहंदी पण तशी बाहेर आली. तिला इतकी आता ट्रीटमेंट सुरू आहे, ती काही कमी होत नाही आणि खूप त्रास होतो तिला. सो तुम्ही आता सगळे कार्यक्रम वगैरे येतात तर मी म्हणत नाही की तुम्ही काही काढू वगैरे नका. सगळ्यांची आवड असते, नक्की काढा, पण थोडंसं जपून काढा. व्यवस्थित चेक करा की ती एक्सपायर झालेली आहे का, चांगली आहे का, हायजेनिक आहे का, हे सुद्धा चेक करा आणि मगच मेहंदी काढा. नेल पेंट वगैरे सगळं व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे चेक करून घ्या आणि मग काढा, जेणेकरून अशा कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि जवळपास तुमच्याकडे जर मेहंदीचे जुने कोण वगैरे असतील तर प्लीज फेकून द्या. प्लीज कुठल्या गोष्टीची हाय करू नका. कारण आपली तब्येत खूप महत्त्वाची असते. आपली हेल्थ चांगली आहे तर सगळं चांगलं आहे. प्लीज टेक केअर युअर सेल्फ, टेक केअर स्वतःची. बरं. तर स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित कुठलाही प्रोडक्ट घेताना आधी त्याची एक्सपायरी डेट चेक करा आणि मगच घ्या. चला आता पुढचे मी आमची जी काय बोलतो, पिझ्झा खाल्लाय. बरं, आणखीन काय खाल्लं? पिझ्झा. अभ्यास नाही केला का तू? तुझ्या माझ्या गुंड्या खूप हुशार झाल्या. पिपी पिपी मध्ये गेला हो पिझ्झा. पिपी म्हणजे पोटात गेला. चला स्टे ट्यून. आता पुढे काय मी काय करणार तसं ब्लॉग ना आम्ही उशिरा सुरू केला, आज 4:45ला सुरू केला रात्री, म्हणजे संध्याकाळी. तर आता फारसं असं काही नाही आहे. मला ड्रेस जे काही काल ड्रेसेस आणले होते ना तर ड्रेसेस मला फिटिंगसाठी नेऊन खाली म्हणजे फिटिंगसाठी द्यायचे. सो ते देण्यासाठी जाऊया अगस्त्य. आणि मला अगस्त्यासाठी पनीर वगैरे आणून घ्यायचं आहे. तसं मी घरीच बनवते पण घरी ना माझ्याकडे ते पनीर मेकर नाही आहे, मला ते घ्यायचं आहे. पण मी ते रुमाल वगैरे ठेवलेले आहेत जे की वेगळे पनीरसाठी, ते पण व्यवस्थित होत नाही. म्हटलं जाऊ दे चला आता आज बाहेरूनच आणूया पनीर आणि नंतर पुन्हा जे मी मागवलं मेशोवरनं ते आल्यानंतर पुन्हा मग घरीच बनवते. तर आता 4:45 वाजतात, आवरते, फ्रेश होते आणि जाते. आणि आता पुढचं काय बाहेर तर जाईल, नाही तर मग घरचं जे काय असेल ते आवरेल काम. चला स्टे ट्यून. बाहेरचं हे वातावरण बघून ना छान कणीस, भाजलेलं कणीस खायची इच्छा येत होती. म्हटलं चला घरी अवेलेबल आहेत तर आपण आता स्नॅक्स म्हणून कणीस भाजूया, म्हणून मग कणीस भाजायला घेतलं. अगस्त्यसाठी ना असं खाता येणार नाही म्हणून त्याला कट करून देऊन थोडेसे हलकेसर फ्राय करून देणार होतो आम्ही त्याला, तसे बनवून दिले. पण नंतर आमच्यासाठी पण बनवायचे होते म्हणून मग लगेच आमच्यासाठी बनवायला घेतले. मी ना कणीस भाजताना ना त्याला थोडंसं हलकंसं तेल लावते आणि जर लिंबू असेल ना तुमच्याकडे तर लिंबूसुद्धा तुम्ही लावू शकता. एकदम छान आणि इतकी मस्त चव लागते ना. आत्तासुद्धा मी सांगते तर तोंडाला पाणी येतं आहे कारण मला खूप आवडतं कणीस. खूप मस्त लागतं एकदम. एकतर पाऊस येऊ लागला बाहेर तर इतकं छान वाटतं ना हे खायला ते, कारण गरम गरम मस्त फील येतं ते खाण्याची, मज्जा येते वेगळीच. तर आमच्यासाठी सुद्धा कणीस भाजायला घेतलं. तुम्हीसुद्धा नक्की लिंबू लावून भाजण्याचा ट्राय करा, एकदम छान चव येते. आमच्यासाठी भाजून घेतलं लगेच. जो काही त्याचा कचरा पडलेला होता तो सुद्धा आवरून घ्यायला घेतला, कारण जो कणस आपण जे कवर काढतो कणसाचे ते त्याचा सगळा कचरा इतका पडतो ना, खूप धिंगाणं होऊन जातो आणि त्याच्यामुळे ते सगळे बारीक बारीक केस होऊन जातात. त्यामुळे सगळं ते स्वच्छ काढून घेतलं आणि आमच्या दोघांसाठी पण कणीस भाजून घेतले आणि इकडे मस्त अशा वातावरणात कणीस एन्जॉय करत होतो. आणि अगस्त्यसाठी ना प्लेटमध्ये कणीस काढले, पण त्या पट्ट्याला बिलकुल कणीस प्लेटमधले खायचे नव्हते, असेच खायचे होते. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. बाय.